The Great Happiness. इत्थे पेहे ये कच्चिया सेया पोस जनाधिप मेधाविनी शीलवती ससुदेवा पतिव्रता तस्सायो जायति पोषो सुराहोति दिसंपति तादिशा सुभगीया पुत्रो रज्जम्पे अनुशासति। साधु साधु साधु। संपूर्ण विश्वाला ज्यांनी सुख शांती मानवता तथा दुःख मुक्तीचा आर्य संदेश दिला असे ते दुःख मुक्तीचे मार्गदाता दुःख मुक्त महामानव महान कारुणिक तथागत भगवान सम्यक संबुद्ध तथागतांनी आपल्या शुद्ध प्रज्ञेतून निर्मिलेला सद्धम्म आणि त्याच सद्धम्माचा गेली 2500 वर्षांपासून सातत्याने अहोरात्र प्रचार आणि प्रसार करणारा पूजनीय भिक्खू संघ ज्यांच्या महान आणि असीम त्याग प्रभावामुळे आपल्याला जो हा अनमोल असा बुद्ध धम्म लाभला आणि ज्यांच्यामुळे आपल्याला हे एवढे मोठे वैभव प्राप्त झाले असे महान युग प्रवर्तक भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि सर्वच परिवर्तनवादी संत महापुरुषांच्या महान अशा विचारांना स्मरून आज या सायंकाळच्या मंगलमय प्रहरी 16 जानेवारी 2023 रोजी बुलढाणा जिल्ह्यातील मुंदेफळ येथील तालुका मेहकर सुजाता बुद्ध विहारात पूजनीय भिक्खू संघास बोलावून ग्रंथ वाचन समारोपानिमित्त धम्मदेसना आयोजित केलेली आहे। तेव्हा सर्वच आयोजकांच्या प्रती हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी ज्यांनी तन मन धनाने सहकार्य केलाय असे सर्वच आबाल वृद्ध माता भगिनी उपासक उपासिका तुम्हा सर्वांच्या प्रती तथा उपस्थित जणांच्या प्रती आणि द ग्रेट हॅपीनेस या यूट्यूब चॅनलचे सर्वच दर्शक आपणा सर्वांच्या प्रती सर्वप्रथम मी मंगलमैत्री सद्भावना व्यक्त करतो आणि आपणा सर्वांच्या हित सुखाकरिता दुःख मुक्तीकरिता तथागत भगवान बुद्धांनी सांगितलेल्या धम्मोपदेशास प्रारंभ करतो। आपण सर्वांनी शांत एकाग्र आणि श्रद्धायुक्त चित्ताद्वारे या अनमोल बुद्धवाणीला आपल्या हित सुखाकरिता श्रवण करावे ग्रहण करावे। आतापर्यंत सकाळपासून आपण 3 भिक्खूंच्या धम्मदेसना ऐकलेल्या आहेत। मोठ्या प्रयासाने पै का जमा करून काबाड कष्ट करून सोयाबीन काढून त्यातून पैसे जमा करून आपल्या माता भगिनींनी हा भव्य दिव्य असा मंडप उभारून पंचक्रोशीतील गावातील लोकांना निमंत्रित करून त्यांना जेवण देऊन भंतेजींसाठी दानपुण्य करून हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न करीत आहेत। पहिली गोष्ट तर तुम्हा सर्वांचं मी कौतुक करेल तुमच्या माता भगिनींचं। जेव्हा आम्ही फोनवरती ऐकत होतो की भंतेजी आम्ही शेतामध्ये जात होतो, शेतात गेलो, गुते घेतले, उते घेतले, लोकांचे कामं केले
सोयाबीन काढले, पैसे जमा केले आणि त्यातून हा आम्ही कार्यक्रम करतो आहे. आम्ही विचार केला, बापरे, असे पण लोक आहेत समाजामध्ये, म्हणजे सगळेच काही असेच नाहीत, तर अशाही माता भगिनी आहेत तुमच्यासारख्या. आम्ही रात्री जेव्हा पाहिलं, खरं तर मला येत होती झोप. रात्री तुम्ही पाहिलं असेल, मी यांना म्हटलं, पहा, तिथे गेल्या गेल्या झोपण्याची व्यवस्था पाहिजे, स्वागत सत्कार काही स्वीकारायचा नाही. थकलो भयानक, रोज रोज प्रवास, झोप नाही, काही नाही. तर रात्री आम्ही पाहिलं, तुमच्याकडे पाहिल्या झोप उडाली. गाडीतून पाहिलं, आमच्या नंद भंतेजी म्हणे, बापा ही काय सकाळ झाली की काय? म्हणजे एवढ्या रात्रीला एवढ्या उत्साहाने आबालवृद्धांसह तुम्ही तिथे आलात, भिक्खू संघाचं स्वागत केलं. आम्हाला खरंच खूप आनंद झाला. बऱ्याच ठिकाणी फिरतो आम्ही, बरे वाईट अनुभव येतातच, असा काही विषय नाही की चांगलेच अनुभव येतील. भगवंताला सुद्धा काही सगळे चांगलेच अनुभव आले नाही, बाबासाहेबांना सुद्धा काही चांगलेच अनुभव आले नाही. जे लोक चांगलं काम करतात, विस्कटलेली समाजाची घडी जे लोक नीट करण्याचं काम करतात, त्यांना जेवढा त्रास होतो तेवढा त्रास कोणालाच होत नाही. एखाद्या समाजात सुद्धा जे मोजके लोक, माणसं, पुरुष, स्त्रिया काम करतात, तेव्हा त्यांना जो त्रास होतो तेवढा इतर कोणालाच त्रास होत नाही. आणि तो त्रास असा असतो की कोणाकडे बोलूनही दाखवता येत नाही, कोणाला म्हणता येत नाही, कोणाला बोलता येत नाही. कारण मन दुखादुखी होते आणि फुगाफुगी होते आणि त्यातून मग वाद वाढतात, विवाद वाढतात आणि सामाजिक जीवनावरती त्याचे परिणाम होतात. आणि त्यामुळे तुम्ही कौतुकास पात्र आहात. मी ही जी मघासी गाथा म्हणालो ना प्रारंभी, हे भगवंताचं वचन आहे. भगवान श्रावस्तीमध्ये राहत होते, बराच काळ श्रावस्तीमध्ये राहिले भगवान. जवळपास 25 वर्ष श्रावस्ती नगरामध्ये राहिले. आमचे भिक्खू लोक जे काही उपदेश देतात, त्यापैकी बहुतांश उपदेश भगवंताने श्रावस्तीमध्ये दिलेले असतात आणि त्याच उपदेशाला भिक्षूंकडून सांगितल्या जाते. हालाकी बऱ्याच ठिकाणी भगवान राहिले. तर मी ही जी गाथा म्हणालो आहे, ती गाथा भगवंतानं श्रावस्तीमध्ये राहत असताना म्हटलेली आहे. त्या विशाखाने जे 27 करोड रुपये खर्च करून विहार बांधून पूर्वाराम नावाचा विहार भगवंताला, भिक्खू संघाला दान दिला होता. जिथे 54 करोड रुपये खर्च करून अनाथ पिंडकाने विहार बांधून दान दिला होता ना श्रावस्तीमध्ये, त्याच श्रावस्तीमध्ये थोड्या अंतरावर विशाखाने दान दिलेला विहार होता 27 करोड रुपयाचा. त्याला पूर्वाराम म्हणत होते. म्हणजे एक तर जेतवन बुद्ध विहार होतं श्रावस्तीत आणि दुसरं पूर्वाराम विहार होतं विशाखाचं. तर भगवान जेव्हा पूर्वाराम विहारात राहत होते, त्या दरम्यान ही गाथा भगवान बोलले. कुणाला उद्देशून बोलले माहिती आहे ही गाथा? तर सकाळी सकाळी कौशल राजा प्रसेनजीत भगवंताच्या दर्शनासाठी आला. भगवंताला वंदन केलं, भगवंताशी संवाद साधत होता, भगवान त्याला उपदेश करत होते. आणि त्याच दरम्यान त्या प्रसेनजीत राजाच्या घरातून एक नोकर आला आणि प्रसेनजीत राजाच्या कानात त्याने सांगितलं की महाराज, आपल्याला मल्लिका राणीकडून एक मुलगी झाली आहे. काय म्हणाला तो नौकर? राजा प्रसेनजीत आला, भगवान समोर बसलेले आहेत, राजा प्रसेनजीत समोर बसलेला आहे खालच्या आसनावरती. तो नौकर येऊन त्या राजाच्या कानामध्ये सांगतो, महाराज, तुमची जी मल्लिका राणी आहे, त्या मल्लिका राणीने आताच एका पुत्रीला जन्म दिलाय, म्हणजे मुलीला जन्म दिलाय. आत्ताही बघा, या जनमानसामध्ये, समाजामध्ये, विशेषतः भारतामध्ये मुलीच्या जन्माचा आनंद मुलाच्या जन्माच्या आनंदाच्या तुलनेमध्ये तसा साजरा केला जात नाही. मुलगा झाल्यावर जशी त्याच्या वजनाच्या भारोभार साखर वाटली जाते, मिठाई वाटल्या जाते, अजून काय काय वाटल्या जाते, तर मुलगी झाल्यावर तसा आनंद लोक, फार क्वचित लोक असतील की ते साजरा करीत असतील आनंद. मुलगा झाला की लोक मिठाई वाटतात, साखर वाटतात, आणि मुलगी झाली की जिलेबी झाली म्हणून सांगतात. आता ते कोण काढलंय जिलेबीचं आणि मिठाईचं काय माहिती, त्याचा काही इतिहासच आला नाही अजून. पुढे आल्यावर पाहू, त्यानं काहूनच जिलेबी म्हटलंय मुलीला.
तर मग राजा पण नाराज झाला, जसे तुम्ही पण कधी कधी नाराज होत असा. सकाळी मी फेसबुकवरती पाहिलं, एक घटना आली होती. मध्य प्रदेशातील एकुलत्या एका मुलीचा विवाह झाला. ती सावळी होती दिसायला, म्हणजे थोडीफार काळी होती. तिचं लग्न झालं. तिचा नवरा मात्र कामाला नव्हता, पण तरी सुद्धा तिचं लग्न झालं. लग्न झाल्यानंतर पहिली तिला मुलगी झाली. पहिली मुलगी झाल्यानंतर तिच्या सासरच्या मंडळीला नवऱ्यासह असं वाटत होतं की पहिला मुलगा झाला पाहिजे, जसं आताही बऱ्याच लोकांना वाटतं. आणि मग तिला मुलगी झाल्यावर तिची सासू सासरे आणि नवऱ्यानं तिला मारायला, मारझोड करायला, गलिच्छ शिव्या द्यायला सुरुवात केली. आणि तिला सांगितलं की तू इथे राहू नको, तू तुझ्या माहेरात चालल्या जा. आणि तिला त्यांनी मारून सोडून दिलं. सोडून दिल्यावर ती मुलगी माहेरात गेली. तिकडे तिला भाऊ नव्हता, आई वडील होते. जवान पोरगी, 21 वर्षाची पोरगी होती ती. तिला मुलगी झाली. आणि मग माय बापाला तिने सांगितलं की बघा, आता ते तर नांदवायला मला तयार नाही आहेत, मी सावळी आहे, मला एक मुलगी झाली आहे, तुम्ही म्हातारे आहात, तर मला माझ्या पायावरती उभं राहावं लागेल. मी रडत बसली तर काय होईल? त्यामुळे घटनेनं मला स्वातंत्र्य दिलाय, शिक्षणाचा अधिकार दिलाय, मी शिकली पाहिजे आणि मी हुशार आहे. ज्ञान साधनेवरती माझा विश्वास आहे. बाबासाहेबांनी मला शिकण्याचा अधिकार दिलाय, त्यामुळे मी शिकणार आहे. तुम्ही जर सहकार्य करणार असाल तर. आई वडिलांनी ओळखली गोष्ट. आई वडील म्हणाले आमचं पूर्ण सहकार्य तुला आहे. ती मुलगी शिकली. तिने LLB केली, वकिलीचं शिक्षण घेतलं आणि ती 2 वर्षामध्ये जेटच्या परीक्षेमध्ये पास झाली आणि जेट झाली, न्यायाधीश. आणि न्यायाधीश झाल्यानंतर जेव्हा सासरच्या मंडळीला समजलं की आता अजून जास्त पैसे मिळणार आहेत आणि हिचा बोलबाला वाढला, सगळ्या जिल्ह्यामध्ये हिचं कौतुक होत होतं, तेव्हा यांना तोंडावर पडल्यासारखं झालं. आणि यांनी मग पुन्हा गयावया करून हिच्या माहेरात येऊन विनंती केली की आता आम्ही नांदवायला तयार आहोत. पण ती म्हणाली की मी आता यायला तयार नाही. आता मी न्यायाधीश आहे, तुम्ही जर फोर्स कराल मला तर मी तुमच्यावर खटला दाखल करेन. कारण मी काळी असल्यामुळे, मला मुलगी झाल्यामुळे तुम्ही मला सोडून दिलं, फारकत दिली, परंतु आज मी न्यायाधीश आहे. माझ्या मुलीला घेऊन मी जीवन जगू शकते आणि ती जीवन जगत आहे. म्हणून मी हे यासाठी सांगतोय की भगवान बुद्धाच्या समोर राजा प्रसेनजीत बसला होता आणि राजा प्रसेनजीताला जेव्हा खबर पोहोचली की मल्लिका राणीने मुलीला जन्माला घातलाय, तेव्हा राजा अगोदर जे प्रसन्न होता, आनंदी होता, तर त्याचा मूड असा ऑफ झाला मुलगी झाली म्हटल्यावर. मग मुलगी झाली म्हटल्यावर मूड ऑफ झाला. भगवंतानं लगेच त्याला विचारलं, महाराज काय झालंय? भगवंताला तर तेव्हाच कळालं, समजलं, पण भगवंताने विचारलं तरी पण. तर तो राजा म्हणतो भगवंताला, भगवान आता माझ्या नोकराने मला कानात येऊन सांगितलंय की मल्लिका राणीने मुलीला जन्माला घातलाय. भगवान म्हणाले, महाराज असे काय नाराज होत आहे? तुम्हाला कोणी जन्माला घातलाय? तुम्हाला कोणी जन्माला घातलाय? ती स्त्री होती की पुरुष होता? 9 महिने 9 दिवस तुम्हाला कोणी पोटात ठेवलाय? पुनर्जन्म व्हावा अशा प्रकारच्या वेदना सहन करून तुम्हाला जन्माला घातलाय, ती कोण होती? तर भगवान, ती माझी आई एक स्त्रीच होती. मग भगवान म्हणाले या गाथेद्वारे, काही स्त्रिया देखील पुरुषांपेक्षा अधिक उत्तम, अधिक चांगल्या, अधिक हुशार, अधिक बुद्धिमान, अधिक सिलवान आणि अधिक पतिव्रता सुद्धा देखील असू शकतात. सासू सासऱ्यांची मनोभावे सेवा करणाऱ्या देखील असतात, दोन्ही घरांची मनोभावे सेवा करणाऱ्या देखील असतात आणि आपल्या कुटुंबाला एकत्र ठेवणाऱ्या, एक संघ ठेवणाऱ्या सुद्धा या जगतामध्ये स्त्रिया आहेत. आपल्या पुरुषाच्या, आपल्या पतीच्या खांद्याला खांदा लावून त्याला सर्वार्थाने सहकार्य करून
त्याला सुद्धा वेल सेटल करणाऱ्या आणि प्रगतीच्या उच्च शिखरावरती घेऊन जाणाऱ्या सुद्धा स्त्रिया काही काही असतात महाराज. काही काही स्त्रिया इथे अशाही असतात की ज्यांच्या पोटी संत महापुरुषांचा जन्म होतो. त्यापैकी महाराज मी देखील आहे. माझ्या आईने महामायेने मला जन्माला घातलं. महामाया देवी सिद्धार्थ गौतम बोधिसत्वाची आई होत्या. ती माझी महामाया देवी आई होती जिने बोधिसत्व सिद्धार्थ गौतमाला जन्माला घातलं. आज मी बुद्ध आहे. तिला बहुमान प्राप्त झाला त्या माझ्या आईला. ती जरी लवकर गेली तरी तिला संपूर्ण जगतामध्ये जोपर्यंत बुद्ध असतील तोपर्यंत ती जरी मरून गेली पण भगवान बुद्धांची किंवा सिद्धार्थ गौतम बोधिसत्वाची आई म्हणून तिला बहुमान प्राप्त होत राहील. एक स्त्री किंवा काही काही स्त्रिया राजाला जन्माला घालू शकतात, महापुरुषाला महामानवाला जन्माला घालू शकतात. आणि भगवंताने अशा प्रकारे मग त्या राजा प्रसेनजिताला उपदेश दिला. राजा प्रसेनजित खुश झाला आणि त्याच्या डोक्यामध्ये मुलगी झालेल्याचं जे दुःख होतं ते दुःख नष्ट झालं आणि तोही प्रसन्न झाला, खुश झाला. भगवंताचे आभार मानले. भगवान तुम्ही माझे डोळे उघडले. माझाही अशाच प्रकारचा विचार होता की स्त्रिया काही कामाच्या नसतात. आजही भारतामध्ये अशाच प्रकारचा विचार करणारे भरपूर लोक आहेत. स्त्रियांना दुजा भाव देणारे लोक आजही आहेत. स्त्रियाला पायासारखं पायाच्या खेटरा समान मानणारे लोक आजही आहेत. तुम्हालाही त्याचा कधी अनुभव आला असेल. स्त्रियांच्या बाबतीमध्ये मारझोड करणे, त्यांना जाळून टाकणे, त्यांना त्रास देणे, त्यांना सोडून देणे, मुली होत आहेत म्हणून त्यांना सोडून देणे, फारकत घेणे, बाहेर जाऊ नको, यांना बोलू नको, त्याला बोलू नको किंवा वगैरे वगैरे हे जे काही हिणवण्याचे प्रकार किंवा अपमानित करण्याचे प्रकार होतात स्त्रियांच्या बाबतीत ते भारतामध्ये आजही होतात. स्त्रियांचा छळ आणि स्त्रियांवर अन्याय अत्याचार आजही होतात. स्त्रियांवर सामूहिक बलात्कार आजही होतात. परंतु भगवान म्हणाले ज्या स्त्रिया खंबीर असतात, ज्या स्त्रिया सिलवान असतात, गुणवान असतात, हिम्मतबाज असतात, ज्यांच्यामध्ये काहीतरी करून दाखवण्याची हिम्मत असते त्यांना या जगातून कोणी हरवू शकत नाही. ते काहीही करू शकतात. जसं की महाप्रजापती गौतमीने सिद्धार्थ गौतमाला लहानाचं मोठं केलं, आईचं प्रेम दिलं आणि यशोधरा मातेनं सिद्धार्थ गौतमाला म्हणजे त्यांच्या पतीला गृहत्याग करण्यासाठी सहकार्य केलं. आणि आपल्या पतीने जसं वैराग्य स्वीकारलं तर मी सुद्धा तशा प्रकारचं वैराग्यपूर्ण जीवन जगेल अशा प्रकारचा संकल्प करणारी यशोधरा माता होती. त्यांच्या गृहत्यागाला विरोध केला नाही यशोधरा मातेने आणि त्यामुळे यशोधरा सुद्धा ही ते श्रेष्ठ ठरलेली आहे. बऱ्याच अशा स्त्रिया आहेत. रमाईच्या बाबतीमध्ये आपणा सर्वांना माहिती असेल महान त्याग त्या रमाईचा. सर्वसामान्य स्त्री असती, 4 लेकरं मेल्यावर म्हटली असती समाज आणि कोणी आणि समाज कार्य मला काही देणं घेणं नाही, सर्वसामान्य स्त्री असती तर. पण आपली माय रमाई महात्यागी असल्या कारणाने तिने बाबासाहेबांना साथ दिली, बाबासाहेबांना सहकार्य केलं. भीमरावाचा बाबासाहेब रमाईने बनवला. एका महापुरुषाची सावली आणि आपली माऊली ती रमाई बनू शकली. ती हिम्मतबाज होती. म्हणून भगवान बुद्धांनी स्त्रियांना देखील पुरुषांच्याही पेक्षा श्रेष्ठ स्त्रिया कधी कधी असू शकतात अशा प्रकारचा उपदेश केलेला आहे. तुम्ही रमाई जिजाऊचं उदाहरण पाहू शकता. तुमच्यात बुलढाणा जिल्ह्यातील हे कुठलं सिंदखेड राजा, इथे त्यांचा जन्म झाला. शिवाजी महाराजांना राजा बनवलं त्या काळामध्ये. जेव्हा नवरा मेल्यावर सती जावं लागायचं, तुम्हाला माहिती असेल, वाचला असेल, तुम्ही अभ्यास करणारे असाल तर, एखाद्या स्त्रीचा नवरा मेल्यानंतर त्या स्त्रीला सरणावरती तिची इच्छा नसताना जळून मरावं लागायचं. तेव्हाच्या परिस्थितीमध्ये शिवाजी महाराजाला जिजाऊ मातेने घडवलं, तलवार शिकवली आणि त्याला ट्रेन केलं आणि राजा बनवलं त्यांना. आणि म्हणून स्त्रिया सुद्धा श्रेष्ठ असतात असे भगवंताने सांगितलेलं आहे. सावित्री माईचं उदाहरण बघा. आता जयंती झाली त्यांची 3 जानेवारीला. सावित्री माईनं शेण अंगावरती झेललं
एक साडी पिशवीमध्ये आणि एक साडी अंगावरती घेऊन त्या स्त्रियांना शिकवण्यासाठी जात होत्या. त्यांच्यावर चिखलफेक होत होती, शेणा फेकल्या जात होतं, अवमानित केल्या जात होतं, शिवीगाळ केल्या जात होती, परंतु त्या खचून गेल्या नाही. सामाजिक बांधिलकीची जाणीव ठेवणाऱ्यांपैकी त्या होत्या. इतिहास घडवला त्यांनी, इतिहास निर्माण केला त्या काळामध्ये. आज जे स्त्रिया मुली शिक्षण घेताय त्याला सर्वस्वी त्याचं श्रेय जर कुणाला दिल्या जाईल तर ते म्हणजे सावित्रीमाईला आणि महात्मा फुल्यांना दिल्या जाते. बाबासाहेबांनी संविधानिक अधिकार दिले शिक्षणाच्या संदर्भामध्ये आणि म्हणून आता ही स्त्रियांची प्रगती आपण पाहतो आहोत. आणि त्यामुळे मी हे यासाठी सांगतोय की तुमचं सुद्धा कौतुक करावं तेवढं कमी आहे. तुमचं कौतुक ह्या माध्यमातून मी करतोय की कोण म्हणतं की स्त्रिया काही करू शकत नाही. बापा कालपासून आम्ही पाहतोय, सकाळी आम्ही पाहिलं काय तो उत्साह, काय तुमचे चेहरे. आम्ही म्हटलं बा आम्ही जेवण करतो तुम्ही करा, तर ते आमच्या माता भगिनी म्हणे भंतेजी तुम्ही आले तर आमचं पोट भरलं म्हणे. मी म्हटलं बापा कायच करा. आणि खरंच हा उत्साह हा श्रद्धेशिवाय उत्साह असू शकत नाही. म्हणून तुमच्यामध्ये श्रद्धा आहे आणि श्रद्धा असेल तरच सर्व काही शक्य होते. आणि तुमच्यात निश्चितच श्रद्धा आहे. आणि त्यामुळे जर महिला श्रद्धावान असतील तर मी नेहमी सांगतो एक घर काय समाज सुधारू शकतात त्या. आणि तुम्ही सुद्धा हे करून दाखवलाय. एवढा मोठा भव्य दिव्य कार्यक्रम इथे तुम्ही हा आयोजित केलाय आणि त्यामुळे तुमचं सुद्धा मी कौतुक करतो आहे. तुम्हाला एक दृष्टांत सांगतो, मी जास्त बोलणार नाही आहे कारण भरपूर भंतेजी बोलले आणि शेवट आमच्याकडे हा माईक आलेला आहे. त्यामुळे तुम्हाला एक छोटीशी स्टोरी सांगतो मी भगवंताच्या काळामध्ये घडलेली, की हे जीवन काय आहे, की ज्यांना वाटते की बा ह्या जीवनामध्येच सर्व काही आहे. अशा एका स्त्रीची तुम्हाला घटना सांगतो. भगवान श्रावस्तीमध्येच राहत होते. त्या दरम्यान एका सावकाराला एक सुंदर अशी मुलगी त्याच्या घरी जन्माला आली. सावकाराची तिला लहानाचं मोठं केलं. अत्यंत श्रीमंत आणि सुंदर होती ती. तिचं लग्न झालं. खूप श्रीमंताच्या घरी तिचं लग्न झालं. एक मुलगा मिळाला तिला. तर लग्न झाल्यानंतर त्या मुलीला 10 मुलं झाली टप्प्याटप्प्याने. 10 मुलं झाले तर तिला त्या श्रावस्तीमध्ये बहुपुत्रिका म्हणून सन्मानित केल्या जात होत. बहुपुत्रिका 10 मुलांची आई. पहिल्या काळामध्ये बघा असे मुलं भरपूर असायचे. 7-7 मुलं, 10-10 मुलं, काय मुलंच मुलं, डझन भर मुलं. तर मग त्या मातेला भगिनीला सुद्धा 10 मुलं झाले. जीवन कसं आहे बघा, तुम्ही कसे धुंदीत असता तुमच्या आणि लगेच कसा कधी कसा ब्रेक लागतो तुमच्या जीवनामध्ये. तुम्हाला कोणाला त्याचे अनुभव आले असतील बघा. अशीच ही घटना आहे. मुलं झाले की तुम्ही आनंदी होता नाही का. जीव की प्राण समजता मुलांना तुम्ही. आता ग्रहस्थ आहात तुम्ही तर समजायलाच पाहिजे, तो विषयच नाही काही. आपल्याला कमी जपता तुम्ही, लेकराला जास्त जपता. त्यांच्यासाठी जीवाचं रान करता, स्वतः पोटाला चिमटा घेता. त्या लेकराचं काय काय पाहिजे त्याला तुम्ही इच्छापूर्ती करता त्यांची. पण तीच मुलं मोठी झाल्यानंतर लग्न झाल्यावर तुमची होतील की नाही याची गॅरंटी असते का तुम्हाला? आहे का नाही? लगेच म्हणे बापा त्याची तर गॅरंटीच नाही म्हणे म्हणते. आणि खरंच गॅरंटी नाही ना. मग ही 10 मुलांची आई जी होती तिलाही आनंद झाला होता मुलं झाले तर. पण मग ते मुलं मोठे झाले. मग मुलं मोठे झाले की आई वडिलांची जबाबदारी आहे की त्यांचे लग्न लावून द्यायचे. मग एकाने 10ही मुलांचे लग्न लावून दिले. मग 10 मुलांचे लग्न लावले की त्या भगिनीचा जो पती होता त्याच्या मनामध्ये विचार आला की आता आपलं कर्तव्य आपण पार पाडलंय आणि आता आपण संन्यास घेतला पाहिजे. आणि म्हणून त्या भगिनीचा पती भगवंताकडे गेला आणि भिक्षू बनला. आता ही तिच्या 10 सुना, 10 मुलं, घरामध्ये कारभार सुरू त्यांचा. आता सगळीच परिस्थिती काय सारखीच नसते. नेहमी सांगतो आम्ही आमच्या प्रवचनातून,
आज चाब्या आपल्याकडे जरी असल्या तर चाब्या कायमस्वरूपी आपल्याकडेच राहतील हे कशावरून? तर मग झालं असं की त्या 10 मुलांची आई जेव्हा त्या मुलांच्या पत्नीची सासू बनली तर त्या दरम्यान तिला असे अनुभव येत होते की आता काहीतरी गडबड होत आहे आपल्या जीवनासोबत. तुम्हाला पण असे अनुभव येत असतील. लग्नाच्या अगोदरपर्यंत बापा माझा बाब्या, माझा बाबू, माझा बाळ्या, माझा पिंट्या, माझा काय काय हे सगळं काही व्यवस्थित असतं. पण एकदा का लग्न झालं की सगळ्यांचंच नशीब काही सारखं नसते. सगळ्यांच माता भगिनींचं नशीब काही सारखं नसते. आणि त्यामुळे झालं असं की जेव्हा मुलांचे लग्न झाले की हिला जो अगोदर पासून मान सन्मान मिळत होता या भगिनीला मुलांकडून, जो आदर मिळत होता, जे प्रेम मिळत होतं, सेवा मिळत होती किंवा सगळ्या कुटुंबातून तिला मान सन्मान मिळत होता, पोरांकडून मान सन्मान मिळत होता, प्रेम आपुलकी जिव्हाळा सेवा सगळं मिळत होतं. परंतु काही दिवस लोटले मुलांचे लग्न होऊन की हिला ठेचा लागत होत्या. जशा तुम्हाला ठेचा लागत असतील तशा तिलाही ठेचा लागत होत्या. आणि तिला समजू लागलं की आपली गाडी आता रुळावरून घसरू लागली. एक सून एक बोलते तर दुसरी भलतच बोलते, तिसरी भलतच काहीतरी बोलते. हिच्याकडे कोणी ध्यान देत नव्हतं. ही आजारी पडली तर हिला कोणी औषध विचारत नव्हतं, हिला कोणी दवाखान्यामध्ये घेऊन जायला तयार नव्हतं. जेवली काय कोणी विचारत नव्हतं, हिच्याजवळ बसून कोणी गप्पा मारत नव्हतं. म्हणजे अगोदर जी परिस्थिती होती तशी परिस्थिती आता राहिली नव्हती. मुलं जे माझ्याच हातात आहेत असं जे मुलं जवान होईपर्यंत वाटत होतं ते मात्र तिला आता तसं वाटत नव्हतं. कारण मुलं सुद्धा बायकोला महत्त्व देत होते आणि आईपासून दूर चालले होते. मी नेहमी आमच्या प्रवचनात सांगतो, कधी कधी आपल्या लोकांना समजून सांगताना, तर काही ठिकाणी, सगळ्याच ठिकाणी नाही, पण असा कोणताच डोसन कोणतंच इंजेक्शन भेटते काय माहीत नाही. लग्न होऊन 5-6 महिने झाले की पोरगा मायवर जसं प्रेम करत होता अगोदर, मायला जसं विचारत होता, तसा 6 महिन्यानं त्या डोसचा परिणाम होते आणि नंतर मायला वेळ देणं कमी कमी होते आणि माय बिचारी नाराज राहते आणि बायको खुश होते. बायकोला इकडं घेऊन जाते, तिकडं घेऊन जाते, काय करते, पण मायकडे मात्र लक्ष देत नाही. आणि मग काही भांडणवाद सुरू झाली की मग म्हणते मी आता काय करू म्हणते. त्या दिवशी एक भगिनी आमच्याकडे आली रडत. म्हटलं काय झालं ताई? तर म्हणे भंतेजी आम्हा सासू सुनांचे भांडणं होतात म्हणे आणि यांना मी सांगते म्हणे बा तुम्ही काहीतरी बोलत राहा, माझी सासू आहे म्हणे खडूस. तर यांना म्हणतो म्हणे बा माझं चुकत असेल तर मला बोला आणि तुमच्या आईचं चुकत असेल तर ते नाही बोला. तर हे म्हणते म्हणे बा तुम्ही दोघींच्या झिपोट्या धरून जरी घेतल्या तर मला काही देणं घेणं नाही, मी कोणाला काही बोलणार नाही, ते तुमचं तुम्ही पाहून घ्या. मला म्हणे भंतीजी असा कुठं संसार असते का म्हणे, संसार असते का म्हणे, तुम्हीच सांगा म्हणे. मी म्हटलं बा असा संसार नसते. ज्यांचं कुणाचं चुकत असेल त्यांना समजून प्रेमानं सांगितलं पाहिजे. कारण हे भांडणवाद तंटा जर वाढत राहिला तर घरातले माणसं, कुटुंबातले माणसं एकमेकांपासून दूर जातात. ज्यांना आपली माणसं आपण म्हणतो ते माणसं आपले एकमेकांसोबत राहू शकत नाहीत. आणि म्हणून आपण सर्वांनी एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की या जीवनामध्ये चढ उतार प्रत्येकाच्या वाट्याला येत असतात, सुख दुःख प्रत्येकाच्या वाट्याला येत असते. मनासारखेच माणसं आपल्या भेटत नसतात आणि म्हणून आपणही समोरच्या लोकांना समजून घ्यायचं असते आणि समोरच्या लोकांनी सुद्धा आपल्याला समजून घ्यायचं असते. आपल्याच मनासारख्या सगळ्या गोष्टी होतील असं नाही आहे. मी ही कथा यासाठी म्हणून सांगितली आहे की ती जी म्हातारी होती, जी वैतागली होती, तिच्याही मनात नंतर विचार आला की गड्या आपले पती गेलेले आहेत, भिक्षू बनलेले आहेत आणि आता आपल्याला वाईट अनुभव येत आहेत, तर आपण सुद्धा या घरात राहून काय करावं. मग तिने सगळी धन दौलत चाब्या बिब्या ज्या काही होत्या खजाना तो आपल्या मुलांकडे सुपूर्द केला आणि त्यांना सांगितलं की बाबा
आम्ही इथं राहणं काही योग्य नाही आहे, माझ्यामुळं तुम्हाला त्रास होतोय आणि तुमच्या बायकांमुळे मला त्रास होतोय, माझे पती माझ्याजवळून निघून गेलेले आहेत, तेव्हा मी पण जाते आणि भिक्षुणी बनते. तिचं नाव असते सोना. बघा, भगवंताच्या काळामध्ये होती सोना नावाची, तिला सोना थेरी असं बौद्ध साहित्यात तिचं वर्णन आहे. बघा, सोना थेरी. आणि मग तिने सुद्धा गृहत्याग केला, वैराग्य स्वीकारलं, म्हणजे भिक्खुणी बनली आणि भगवंताच्या सोबत भिक्षुणींच्या सोबत जेव्हा विहारामध्ये राहत होती तेव्हा झालं होतं तिचं वय. आणि वय झाल्यावर मग ऐकायला कमी येत होतं, डोळ्यानं दिसत कमी होतं, चालता जास्त येत नव्हतं, उठता बसता जास्त बरोबर येत नव्हतं, काही खाल्लेलं पचत नव्हतं, दात पडले होते. आणि मग त्या विहारात सुद्धा ज्या नवीन नवीन श्रामणेरी असायच्या त्या तिला चिडवायच्या, तिच्यावर हसायच्या, लोक पण कधी कधी हसायचे. परंतु तिने विचार केला होता की मी जर कधी पुन्हा माहेरी आपल्या घरी जाते तर तिकडेही त्रास आहे मला, पण इकडे जर भगवंताचा उपदेश मी ऐकला, मनावर घेतला, तर मी जीवनमुक्त होऊ शकते, दुःखमुक्त होऊ शकते. म्हणून मी माझ्यामध्ये खंबीरपणा निर्माण करेल, हिम्मतबाज बनेल, धैर्यवान बनेल आणि धम्माचं आचरण करेल. आणि ती सोना थेरी धम्माचं आचरण करता करता पुढे आणि पुढे गेली आणि कायानुपස්සना करता करता म्हातारपणामध्ये तिला दुःख मुक्ती प्राप्त करून घेता आली, ती अर्हत बनली. तीनही प्रकारच्या तृष्णा तिने समूळ नष्ट केल्या आणि बौद्ध साहित्यामध्ये ती अजरामर झाली. आणि म्हणून त्या अर्हत सोना भिक्खुणीची ही कथा मी तुम्हाला सांगितली आहे. म्हणून हा जो प्रपंच आहे, जो मायाजाळ आहे संसारातला, तुम्ही समजता तसं सदा सर्व काळ तुमच्या वाट्याला राहू शकत नाही. मी तुम्हाला डिमोटिवेट करतोय असं नाही आहे, या जीवनाबद्दलची सत्यता सांगतोय की ज्याला तुम्ही हे माझं 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 समजताय, तुम्ही फक्त नेहमी सांगतो कमरेतून जेव्हा वाकाल तेव्हा 99% स्त्रिया आणि पुरुषांची कथा त्या सोना थेरी सारखीच होते. तेव्हा मग ह्या अश्रुधारा सुटतात, ह्याला सांगू की त्याला सांगू, शेजाऱ्याला सांगू का, नातेवाईकाला सांगू का, आणि पळसाला 3च पानं. ज्याला सांगतो तिची करून कहाणी सारखीच आणि आपली करून कहाणी सारखीच. लेकीकडे जाता येत नाही आणि लेकाकडे राहता येत नाही, अशी परिस्थिती आहे. म्हणून कधी कधी काही मावल्यांकडे पाहतो तर जेव्हा कोणाला दुसऱ्याला त्यांची सून त्रास देत असेल, लेक त्रास देत असेल, तर महिला वगैरे बघा हसतात, असंच पाहिजे म्हणतात. पण त्यांना समजत नाही की आपल्यावर गाडी येऊ शकते आणि मग जेव्हा आपल्यावर गाडी येते तेव्हा वेळ निघून गेलेली असते. आणि म्हणून भगवान बुद्धांनी सांगितलं की म्हातारपण येण्याच्या अगोदर जोपर्यंत हातपाय चांगले काम करतात, हे कान श्रवण इंद्रिय चांगले चालतात, हे तोंड चांगलं चालते, डोळे चांगले असतात, तेव्हा आपण धम्माचं आचरण केलं पाहिजे, संयमशील आपण बनलो पाहिजे, पंचशील पालन केलं पाहिजे, अष्टशील उपोषित पालन केलं पाहिजे, दान पुण्य करत राहिलो पाहिजे, शील पालन करत राहिलो पाहिजे, ध्यान समाधीचा अभ्यास करत राहिलो पाहिजे. कारण जीवन हे नश्वर आहे, क्षणभंगूर आहे, परिवर्तनशील आहे. एकाच अवस्थेत कोणत्याच गोष्टी राहत नाहीत. आज घेतलेले कपडे नंतर जुने होऊ शकतात, आज नवीन असलेले घर जुनं होऊ शकते. तसंच या जीवनाचं आहे. हे हाडामासाचं शरीर सदा सर्व काळ सारखंच राहू शकत नाही, हेही बदलू शकते. परिवर्तन हा जगाचा नियम आहे, हे भगवंतानं सांगितलंय. पटाचाराला हेच शिकवलं भगवंतानं. पटाचारा खचून गेली नाही, ती पुन्हा जीवन जगली, लोकांसमोर आदर्श जीवन जगू लागली. किस्सा गौतमी, जिचा बऱ्याच दिवसानंतर झालेला मुलगा सर्पदंशाने मरतो आणि ती किस्सा गौतमी सुद्धा भगवंताकडे जाते आणि भगवान बुद्ध तिला धीर देतात आणि तिला समजून सांगतात की येणं जाणं प्रत्येकाच्या वाट्याला आहे, आपणही मरणारे आहोत, आपणही म्हातारे होणारे आहोत. आणि त्यामुळे त्या किस्सा गौतमीला तो उपदेश केला, ती किस्सा गौतमी बदलली. पटाचारेच्या बाबतीमध्ये बघा, दोन्ही मुलं गेले पटाचारेची, पती गेला, आई वडील गेले, परंतु पटाचारा पागल झालेली ती बाई, महिला, भगिनी जेव्हा भगवंताच्या संपर्कात आली तेव्हा तिला भगवंताचा धम्म समजला आणि ती लोकांना सांगू लागली की या जगात कोणीच कोणाचं नाही आहे.
म्हणून धम्माचं आचरण करा, कारण जेव्हा गतिरोधक लागेल तेव्हा तुम्हाला शॉक बसेल. जेव्हा तुम्हाला वाटेल की अर्रगडा गणित कुठेतरी चुकलं, तेव्हा वेळ निघून गेलेली असेल. म्हणून तुम्ही धम्माचं आचरण केलं पाहिजे. धम्म तुमचा सखा झाला पाहिजे, बुद्ध तुमचा सखा झाला पाहिजे, ध्यान समाधी मार्ग तुमचा सखा झाला पाहिजे. म्हणून या विवंचनेमध्ये मायाजाळामध्ये जास्त गुंतू नका, तुम्ही धम्माच्या मार्गात या असं भगवंताने सांगितलंय. तुमच्या माहितीसाठी सांगेल तुम्हाला, तुम्ही जर कधी महाप्रजापती गौतमीच्या संदर्भामध्ये कधी वाचलं असेल, ऐकलं असेल, यशोधरा मातेच्या संदर्भामध्ये कधी वाचलं असेल, ऐकलं असेल, तर ती महाप्रजापती गौतमी जेव्हा अर्हत बनते, परिनिर्वाणाला जात असते, तेव्हा भगवंताकडे येते, गुढघ्यावरती बसते, भगवंताची आई, आणि भगवंताला म्हणते, भगवान मी तुमच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आले आहे, मी तुमचे आभार मानण्यासाठी आले आहे. ते एवढ्यासाठी की मी एवढी भाग्यवान आहे, पुण्यवान आहे की मला भगवंताची आई होता आलं. मी एवढी भाग्यवान आहे, भगवंताची मला आई होता आलं आणि भगवंताची सुपुत्री पण होता आलं. कारण बुद्ध शासनामध्ये प्रवेश केल्यानंतर महाप्रजापती गौतमी भगवंताची माता बनली. कारण जेवढे काही भिक्खू भिक्खुणी आहेत भगवंताचे पुत्र आहेत. जसं भिक्षूंना बुद्ध पुत्र म्हणतात, तर भिक्षुणींना बुद्ध पुत्री म्हणतात. तर महाप्रजापती गौतमी भगवंताला म्हणते, भगवान धन्यवाद, तुमच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आली आहे, मी परिनिर्वाणाला चालले आहे, माझा आता मृत्यू होणार आहे आणि तुमचे धन्यवाद मानते आहे. जर यशोधरेने सुद्धा रडत बसली असती तर तिचंही तसंच झालं असतं, म्हणजे तीही घरीच बसली असती. पण यशोधरा सुद्धा महाप्रजापती गौतमीसह 500 स्त्रियांना घेऊन वैशाली नगराला येते, कपिल वस्तूमधून पायी चालत चालत, आणि भगवंताकडून भिक्षुणींची दीक्षा घेते. ती यशोधरा माता सुद्धा अर्हत बनते, ती सुद्धा भगवंताला धन्यवाद म्हणते. भगवान आपण एवढा मोठा अवसर मला दिला, दुःखमुक्त होण्याचा, जीवनमुक्त होण्याचा, तृष्णा मुक्त होण्याचा तुम्ही अवसर मला प्राप्त केला. आणि म्हणून भगवान सुद्धा यशोधरेच्या बद्दल म्हणतात की तू हिम्मतबाज आहेस. सर्वसामान्य स्त्रिया ज्या असतात त्या हळव्या असतात, इमोशनल असतात, भावनिक असतात, खचून जाणाऱ्या असतात, पण तू धैर्यवान आहेस. आणि त्यामुळे तुम्ही सुद्धा धैर्यवान बनलं पाहिजे, धम्माच्या मार्गात आलं पाहिजे. आपल्या लोकांना मी पुन्हा पुन्हा सांगतो की या मायाजाळामध्ये जास्त डोकं लावू नका. किमान म्हातारपणामध्ये तुम्ही बुद्ध विहारात गेलं पाहिजे, धम्माचे झाले पाहिजे, ध्यान साधना करत राहिले पाहिजे, वंदनेला जात राहिले पाहिजे. घरामध्ये जेवढं डोकं लावू तेवढी डोकेदुखी वाढते, हा तुमचा सर्वांचा अनुभव असेल. जेवढं डोकं लावाल तेवढी डोकेदुखी आहे. कारण प्रत्येक लोकांचं दररोज आम्ही पाहतो, ऐकतो, लोक जेव्हा आमच्याकडे अनुभव शेअर करतात, जेव्हा रडतात, दुःखी होतात, कष्टी होतात की माझा मुलगा असा वागतो, माझी मुलगी अशी वागते, माझी सून अशी वागते, माझी सासू अशी वागते, माझे सासरे असे वागतात, जेव्हा भरल्या डोळ्याने लोक आम्हाला येऊन सांगतात, बोलतात, एक मुलगा म्हणून त्यांना वाटते बा काहीतरी धीर देतील भंतेजी. आम्ही लोकांना धीरही देतो, त्यांना सांगतो की लोकांना तुम्ही ध्यानाच्या मार्गात या, सील पालनाच्या मार्गात या, भगवंताच्या धम्माचे प्रवचन ऐकत राहा. हे जीवन असंच आहे, सर्वांच्या वाट्याला सारख्या प्रमाणात हे जीवन आलेलं आहे. फक्त कोणी अगोदर दुःखी होते आणि कोणी उशिरा दुःखी होते, कोणी लवकर दुःखी होते आणि कोणी उशिरा दुःखी होते. फरक एवढाच आहे ना, कोणी आपल्या अगोदर मरते आणि कोणी आपल्या नंतर मरते, फरक एवढाच आहे. बघा तुम्हाला, कुणाचे मुलं लवकर त्रास देतात, कुणाचे उशिरा त्रास देतात, कुणाची सून आल्याबरोबर त्रास देते तर कुणाची लग्नाच्या अगोदरच देत असेल. बापा आता लग्नाच्या अगोदरच कार्यक्रम होतात त्रास देण्याचे. ती अगोदरच सांगते मी लग्न करते तुझ्या बरोबर, पण तुझी बाय नाही पाहिजे तिथं म्हणते. बापा हे लय घडू लागलं, तुम्हाला सांगतो. जगामध्ये आजकाल हे सगळं काही घडत आहे, भयंकर. म्हणजे तो मुलगा पाहिजे असतो पण त्याचे मायबाप नको आहेत. ही घर घर की कहाणी आहे. लोक परेशान आहेत बघा. तुम्हाला सांग, शिक्षण वगैरे सगळं आहे, पैसे आहे लोकांमध्ये, परंतु दुःख, वेदना आणि घरातले जे कौटुंबिक कलह आहेत ते प्रचंड प्रमाणात आहेत. आणि म्हणून मी तुम्हाला आज सांगतोय, तुम्हा सर्व स्त्रियांचं, महिलांचं, माता भगिनींचं मी पुन्हा पुन्हा कौतुक करतो. तुम्ही असंच धम्मकार्य करत राहा. खरं तर तुम्ही या पंचक्रोशीमध्ये आदर्श महिला आहात. कारण आम्ही पाहतोय
घरात राहणारे आणि काहीच समाजासाठी उपयोगात न येणारे लय लोक आहेत, लय महिला आहेत. घरातच बसू बसू हे असंच झालं, सुनच बरोबर निघली नाही, सासूच बरोबर निघली नाही म्हणणाऱ्या. परंतु तुम्ही बुद्ध विहाराचं निर्माण करताय. एवढा मोठा कार्यक्रम घडून तुम्ही आणला महिलांनी. शेतात मोलमजुरी करून, काबाड कष्ट करून एवढं काही तुम्ही घडून आणलाय. त्यामुळे खरंच तुमचं कौतुक आहे, खरंच तुमचं अभिनंदन आहे. तुम्ही पुन्हा पुन्हा अशाच प्रकारे धम्मकार्य करत राहाल आणि एकोप्याने राहाल, विहारात जात राहाल, शील पालन करत राहाल, बुद्ध धम्माचा अभ्यास करत राहाल, धम्मदेशना श्रवण करत राहाल आणि खऱ्या अर्थाने बाबासाहेबांना अभिप्रेत असलेला आदर्श बौद्ध समाज, आदर्श बौद्ध उपासिका, तुम्ही आदर्श बौद्ध उपासक, आदर्श बौद्ध तरुण, बौद्ध तरुणी तुम्ही स्वतःपासून निर्माण कराल अशी अपेक्षा व्यक्त करतो. वेळेच्या अभावी मी माझ्या शब्दांना इथे पूर्ण विराम देतो. मना साधू साधू साधू. भवतो सब मंगलम रक्षन्तु सब देवता सब बुद्धानुभावेन सदा सुखी भवन्तु ते. भवतु सब मंगलम रक्षन्तु सब देवता सब धम्मानुभावेन सदा सुखी भवन्तु ते. भवतु सब मंगलम रक्षन्तु सब देवता सब संघानुभावेन सदा सुखी भवन्तु ते. साधु साधु. The great happiness.